केस गळतीसाठी मी इथं ना तेल मागवलं आहे आणि त्याचा काय फरक पडला किंवा नाही पडला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. व्हिडिओ कंटिन्यू करा. आज होता रविवार म्हणून मी सकाळी निवांत उठायचं ठरवलं आणि सकाळी निवांत उठली, पण काम पटपट आवरायच्या नादात काम सगळं उलटच्या पालटं होऊन गेलं. त्याच्यानंतर ना डायरेक्ट मी संध्याकाळीच इथं ब्लॉग शूट केला आहे. तर इथं ना मग दिव्यांसाठी आणि दिव्यांसाठी मी इथं डाळ करत होते. त्यांना डाळच लागते जास्त करून. आमच्यासाठी बनवली होती दुसरी भाजी आणि त्याच्यानंतर इथं जेवण वगैरे सगळं मी बनवून घेत. आणि ना माझी आज सकाळी मी कपडे सुकत टाकली होती ती म्हणजे दुपारीच, कारण की सगळं कामाचं लेट झालं होतं आणि मी या घरात आणायची कपडे विसरून गेले होते त्याच्या, कारण मी जास्त बाहेर गेलेच नाही. मग कपडे वगैरे सगळे आणून ठेवली, फोल्ड करून ठेवली. आणि मला दिव्यमला चारायचं म्हणलं की मोठा प्रश्न पडलेला असतो, कारण एवढा वेळ लागतो की अर्धा तास जवळजवळ घेत असेल, 25 मिनिट आरामातच घेत असणार आहे तो. आणि ना घोड्यावर बसवल्याशिवाय त्याला खाताच येत नाही, कारण की तो इकडे तिकडे पळत असतो. तरी ते मी संध्याकाळी हेअर ऑइल केलं. तर आता बघू किती फरक पडतोय, काय काय होतंय ते आता, कारण की आता पहिल्यांदाच मी ते हेअर ऑइल केलं आणि शॅम्पू पण मागवला आहे. आता हे हेअर ऑइल आणि शॅम्पू याचा काय फरक पडतोय ना माहिती तुम्हाला नंतर रिव्ह्यू त्याचा देईनच. दिव्यांसाठी आणि दिव्यांसाठी तर चणे भिजत ठेवायचे होते, चणे भिजत ठेवले. त्याच्यानंतर सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवली आणि आमच्या जास्त करून कडधान्यच भाजीपेक्षा तर जास्त खातात. तर हे बघा ना, इथं मी ते शॅम्पू मागवला आहे आणि एक हेअर ऑइल मागवला आहे माझ्यासाठी. आणि यांच्या मित्राची मिसेस आहे यांच्यासाठी मी 2 मागवले, म्हणजे एक हेअर ऑइल आणि एक शॅम्पू, असा एक कॉम्बो. आणि माझ्यासाठी एक असं 100 ml शॅम्पू आणि 100 ml हेअर ऑइल असं. शॅम्पूचा थोडा असा विषय झाला की ना, माझे केस मोठे असल्यामुळे मला भरपूर शॅम्पू लागतो आणि हा शॅम्पू जरायचा फेस पटकन नाही झाला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय, भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये.